ठेवा। राज्याच्या राजकारणातील विखे आणि पवार संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिलाय। मात्र पहिल्यांदाच पवार कुटुंबातली व्यक्ती विखे कुटुंबियांच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून हजर राहिली, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। अहिल्यानगरच्या लोणीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विठ्ठलराव विखेंच्या 126व्या जयंती दिन कार्यक्रमाला हजेरी लावली। विशेष म्हणजे पुरस्कार सोहळ्यापूर्वी सुनेत्रा पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी हजर झाल्या। यावेळी विखे पाटलांच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं, तर त्यामुळे भविष्यात विखे पवार घराण्याचं राजकारण नव्या दिशेने जाणार का, असा सवाल उपस्थित होतो। संघर्ष हा प्रत्येक वेळेस कुठे ना कुठेतरी असतोच आणि तो राजकीय पक्षांच्या भूमिकेवर असतो, वैचारिक संघर्ष असतो। पण आता राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ आता उलटून गेलेला आहे। स्वर्गीय अजितदादांबरोबर माननीय विखे पाटील साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये काम केलं। अजितदादांनी देखील अनेक कामं अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, राहते तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मार्गी लावले। त्यामुळं वैर हा काही व्यक्तिगत नव्हता, वैचारिक होता। आजचा हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा सोहळा नाही, हा साहित्य, पत्रकारिता, कला, नाट्य आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये आयुष्यभर योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्याचा, त्यांचं कौतुक करण्याचा हा सोहळा आहे। सुंदर प्रेरणादायी कार्यक्रमासाठी विखे पाटील परिवारानं मला मनापासून बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। विखे पाटील यांच्या कार्यक्रमांना पवार घराण्यात कधीही कुणी जाताना दिसत नव्हतं। आज मात्र सुनेत्रा पवार विखे पाटलांच्या कार्यक्रमाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ही लोकशाही आहे, कोणी काय करायचं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आले। सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी राष्ट्रवादी आमदार